हॅलो नमस्कार, मी धनश्री काडगावकर. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सगळ्यात आधी मी तुमची माफी मागते कारण वरचेवर मी व्हिडिओज पोस्ट करत नाही आहे. एकदा एक सिरीज झाली की त्यानंतर बराच मोठा गॅप जातोय आणि मला माहिती आहे ही माफीसुद्धा मी बऱ्याचदा मागते. पण बिईंग अ मदर, बिईंग अन ॲक्ट्रेस हे सगळं करता करता ऑनेस्टली मॅनेज होत नाही बऱ्याचदा. पण तरीही मी प्रयत्न करते कारण मला हे माध्यम खूप आवडतं तुमच्याशी कनेक्ट होण्याचं. सो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे माझ्या स्किन केअरच्या बाबतीत. माझं बदललेलं काय रुटीन आहे स्किनच्या बाबतीतलं, मी आत्ता सध्या काय वापरते. काही प्रोडक्ट्सच्या बाबतीत मी खूप कन्सिस्टन्सी पाळलेली आहे आणि काही प्रोडक्ट्स मी चेंज केलेले आहेत. सो माझं सध्याचं स्किन केअरचं काय रुटीन आहे त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. सुरू करूया. तर ॲज युजल मी आज तुम्हाला जे जे प्रोडक्ट सांगणार आहे ते सगळे ह्या ट्रेमध्ये ठेवलेले आहेत. जनरली व्हिडिओज करताना मी हे असं सॉर्ट आउट करून ठेवते, सो मला ते शूट करायला सुद्धा खूप इझी पडतं. सो वन बाय वन मी सांगणार आहे. स्टेप्स त्याच आहेत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे फेस वॉश, त्याच्यानंतर टोनर, त्याच्यानंतर सिरम, त्याच्यानंतर मॉइश्चरायझर, सनस्क्रीन लोशन आणि लिप बाम. पण आज एक प्रोडक्ट मी ॲड पण केलेलं आहे, ते आपण जसं जसं पुढे जाऊ तसं मी सांगेनच. सो सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे फेस वॉश. हे यू डर्माचं ॲक्ने प्रोन, म्हणजे मला ॲक्नेचा आहेच आहे प्रॉब्लेम. मला असं वाटतं की एक तुमचं रुटीन जर फिक्स नसेल, म्हणजे तुम्ही सारखं ट्रॅव्हल करत असाल किंवा झोपेच्या वेळा खूप चेंज होत असतील, तर मला वाटतं त्याच्यामुळे ते आहेच. म्हणजे मला कधी ना कधी मध्ये अधे येतच असतो. आत्तासुद्धा मला इथे एक पिंपल आलेला आहे, आय थिंक इथे एक आलेला आहे. बऱ्याचदा माझ्या चेहऱ्यावर पिंपल असतात, त्याचे काही दिवस डाग राहतात आणि मग ते निघून जातात. सो पिंपल ही एक गोष्ट आहे जी आहेच आहे. सो यू डर्माचं हे जे आहे हे मी फेस वॉश वापरते आणि हे खूप छान आहे. हे मला डॉक्टरने दिलेले आहे. इथे ठाण्यामध्ये घोडबंदर रोडला डॉक्टर तन्वी वैद्य म्हणून आहे, स्किन स्पेशालिस्ट आहेत त्या, तर डर्मेटोलॉजिस्ट. तर त्यांच्याकडे मी बऱ्याचदा जाते, तर त्यांनी हे फेस वॉश मला वापरायला दिलं होतं जेव्हा मला खूप पिंपल आले होते भयंकर. आणि हे इतकं सुंदर आहे, हे फेस वॉश पण आहे आणि याचा एक थिक लेअर जर आपण लावून बसलो तर ते फेस मास्क म्हणून सुद्धा आपण वापरू शकतो. सो मला वाटतं हे मेडिकलमध्ये मिळू शकतं कुठल्याही. अशा प्रकारची ही ट्यूब आहे. साधारण 700 रुपयापर्यंत मला वाटतं ही ट्यूब येते, पण ही भरपूर मोठी आहे. तुम्ही जर फेस मास्क म्हणून त्याचा फार वापर नाही केला तर डेफिनेटली पुरेल, पण खूप छान आहे. आणि ॲक्ने जर वारंवार येत असतील तर त्याच्यासाठी खूपच चांगलं आहे. सो मी फेस वॉश आता करून घेतलेलं आहे. त्याच्या पुढच्या स्टेप्स मी अप्लाय करून दाखवणार आहे. सेकंड स्टेप म्हणजे त्याच्या पुढची स्टेप जी आहे ते म्हणजे टोनर. सो बायोक्युअलचं हे जे टोनर आहे, तर हे टोनर मी आता यूज करते. मला हे टोनर खूप आवडलं आहे. इनफॅक्ट काही बायोक्युअलचे प्रोडक्ट्स लास्ट टाईम पण मी सांगितले होते, तर मी ते कन्सिस्टंटली वापरते आहे आणि मला त्याचा खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. सो बायोक्युअलच्या या ॲक्वा बूस्ट हायड्रेटिंग टोनरमध्ये हायरोलॉनिक ॲसिड, पेंटाविटेन, सिट्रोलाइन हे घटक आहेत आणि नॅचरल शुगर, कॉर्न आणि वॉटरमेलन यांच्यापासून ते एक्स्ट्रॅक्ट केलेले आहेत. यामुळे स्किन लगेचच हायड्रेट होते, सॉफ्ट होते आणि जर स्किन इरिटेटेड असेल तर ती शांत होण्यासाठी सुद्धा हे घटक मदत करतात. यामध्ये ॲलोवेरा, काकडी, कॅलेंड्युला आणि रोज वॉटर यांचा सुद्धा समावेश आहे, जे चेहऱ्यावर काही डाग असतील तर ते कमी करण्यासाठी मदत करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या टोनरमुळे खूप वेळासाठी आपली स्किन छान हायड्रेट राहते. खूप डर्ट बाहेर येते, म्हणून खरं तर टोनर वापरणं हे खूप गरजेचं आहे. आपण मेकअप कितीही 2 वेळा काढला, फेस वॉश जरी केला तरी बऱ्याच वेळेला असं होतं की बरीच डर्ट राहिलेली असते आणि म्हणून खरं तर टोनर वापरायचं. आणि बाकीचे टोनरचे फायदे जे आहेत ते तर माहितीच आहेत आपल्याला, पण टोनर वापरा. मला असं वाटतं नक्की तुम्हाला सुद्धा रिझल्ट येईल. टोनर झाल्यानंतर अंडर आय क्रीम मी लावते आहे सध्या. काही दिवसच अगदी झालेले आहेत मी अंडर आय क्रीम लावते आहे.
मला त्याची गरज का वाटते बऱ्याचदा, की मेकअप काढताना डोळ्यांचा मेकअप खूप असतो. मस्कारा, लायनर, काजळ ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण काढतो तेव्हा बऱ्याचदा खेचली जाते बघा तिकडची स्किन. त्यामुळे तिथे एक्स्ट्रा हायड्रेशनची गरज असते. म्हणून मला असं वाटतं की प्रयत्न करूयात, चला ट्राय तरी करून बघूयात की काय होऊ शकतं. तर हे बायोक्युअलचं अंडर आय क्रीम मी नुकतंच वापरायला सुरुवात केलेली आहे. सो मी एक्झॅक्टली नाही सांगू शकत की काय फरक पडलेला आहे, पण डेफिनेटली कुठलंही आय क्रीम तुम्ही वापरू शकता जे अंडर आयला जास्त हायड्रेशन देतील, थोडंसं मॉइस्ट ठेवतील, ड्राय पडू देणार नाही. सो असं कुठलंही अंडर आय क्रीम तुम्ही सुद्धा वापरू शकता, पण मी सध्या हे वापरते. बायोक्युअलच्या फॉरेव्हर अंडर आय क्रीममध्ये असे काही घटक आहेत की जे आपल्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं झाली असतील किंवा पफिनेस आला असेल किंवा खूप ड्राय पडली असेल ती स्किन, तर ते डीपअप करण्यासाठी, लिफ्ट करण्यासाठी आणि तिथली स्किन स्मूथ करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडतं. मला तर वाटतं मला गरज आहेच अंडर आय क्रीमची. सो बरं मी वापरते आता ते. मी काय करते, या बोटाने अत्यंत हलक्या बोटाने आणि हे एकदा क्लॉकवाईज एकदा अँटी क्लॉकवाईज असं करते. शक्यतो हे जे सर्क्युलर मोशनमध्ये आपण करतो ते 10 वेळा इकडे 10 वेळा तिकडे असं करावं. म्हणजे निदान तेवढा तो मसाज मिळतो त्या स्किनला आणि ती हायड्रेट राहण्यासाठी मदत करतं. ते पेनिट्रेट होतं छान डोळ्यांच्या आतमध्ये. ओके, आता त्यानंतरची स्टेप म्हणजे सिरम. सिरम मध्ये मध्ये मी बदलत असते. मी कधी कधी ऑर्डिनरीचं सिरम वापरून बघितलं होतं, पण ऑनेस्टली मला ते फार सूट नाही झालं. त्याच्यानंतर मिनिमलिस्टचं पण सिरम खूप छान आहे, तर ते मी कधीतरी वापरते. पण सध्या जे वापरते मी सिरम, तर ते आहे बायोक्युअलचं हे सिरम आहे. बायोक्युअलचं हे ॲक्वा बूस्ट हायड्रेटिंग सिरम खरोखरच स्किनला हायड्रेट करतं आणि भरपूर काळासाठी हायड्रेट करतं. हे सिरम अल्कोहोल आणि फ्रेग्रन्स फ्री आहे. पॅराबिन, सिलिकॉन, सल्फेट याच्यासारखे घटक याच्यामध्ये नाही आहेत, त्यामुळे आपल्या स्किनला ते हानिकारक सुद्धा नाही आहे. या सिरममुळे स्किनची इलॅस्टिसिटी, फ्लेक्झिबिलिटी छान इम्प्रूव्ह होते. स्किन टाईट राहायला आणि फर्म राहायला हे सिरम डेफिनेटली मदत करतं. आणि माझी तर स्किन हे सिरम लावल्यानंतर ग्लो करते किंवा एक प्लम्पिंग इफेक्ट देते असं वाटतं मला. ऑलमोस्ट सगळ्या स्किन टाईपला हे सिरम छान सूट होतं. माझ्या AM आणि PM रुटीनमध्ये मी हेच सिरम वापरते. मला माहिती नाही आता इथून तुम्हाला कितपत वाटतं, पण मला हे प्रोडक्ट लावल्या लावल्या एक हायड्रेशन फील होतं आणि एक असं छान फील होतं. मुळात खूप छान फील होतं आणि हे आता कन्सिस्टंटली वापरते मी, त्यामुळे मी ते अगदी कॉन्फिडेंटली सांगू शकते की त्याचा इफेक्ट खूप चांगला वाटतो. एकतर ग्लेज येते, थोडीशी एक ग्लो करतो चेहरा आणि एक हायड्रेशन लेवल नेक्स्ट होऊ शकते बूस्ट होण्याची असं मला वाटतं. म्हणजे माझ्या स्किनमध्ये मला हे जाणवलं. प्रत्येकाची स्किन ऑफकोर्स प्रत्येक प्रॉडक्टला खूप वेगळी वेगळी रिॲक्ट करते, पण मला हे खूप छान सूट झालेलं आहे. 2-3 ड्रॉप्स पण ओके आहेत, 3-4 ड्रॉप्ससुद्धा ओके आहेत याचे, आणि हे प्रत्येक स्किनला जाईल असं आहे. त्यामुळे हे सिरम मी सध्या वापरते. ओके, आता त्यानंतरची स्टेप म्हणजे मॉइश्चरायझर. आता खरी ती वेळ आलेली आहे. मॉइश्चरायझर मी बदलत असते, मला आवडतं वेगवेगळे ट्राय करायला. सो बरेच दिवस झाले मी हे वापरते. आता तुम्ही हसाल, ही काही ट्यूब आहे, ही एमोलिनची ट्यूब आहे आणि ही संपताना अशीच होते. ही फार महाग पण नाही आहे ऑनेस्टली, 346. त्यामध्ये भरपूर क्वांटिटी आहे आणि खूप लागत पण नाही. आणि दिस इज फॉर व्हेरी ड्राय स्किन. जेव्हा तुमची प्रचंड ड्राय स्किन होते तेव्हाचा हा कम्माल ऑप्शन आहे. बाकी कशावरही खर्च नाही केला तरी सुद्धा चालू शकतं. आणि फक्त आणि फक्त हे क्रीम वापरलं किंवा बऱ्याचदा तुम्हाला पिंपल येत आहेत बाबा आणि तुम्ही बाकी हे सगळं काही नाही वापरलं आणि फक्त हे क्रीम वापरलं तरी सुद्धा बऱ्यापैकी फरक पडतो. अशा त्या कठीण वेळी हे ते क्रीम आहे, हे मी वापरते. साधारण एवढ्या क्वांटिटीमध्ये मी घेते ते. इमोलिन क्रीम हे शक्यतो कोरड्या त्वचेसाठी वापरलं जातं. हे हायड्रोनरिशर आहे आणि त्वचेचा नैसर्गिक ओलावा संतुलित राखण्यासाठी याचा वापर केला जातो. बऱ्याच वेळेला एक्स्ट्रीमली ड्राय पडते स्किन किंवा खूप खडबडीतपणा येतो, तेव्हा हे क्रीम खरंच खूप उपयोगी ठरतं. पण
तुम्ही जर हे क्रीम वापरणार असाल तर ते तुमच्या डर्मॅटला आधी विचारा, कारण या क्रीमच्या बाबतीत खूप जणांची वेगवेगळी मतं आहेत. याचा अतिशयोक्ती वापर झाल्याने काहींना खूप वेगळे इफेक्ट्स जाणवलेले आहेत. त्यामुळे जेव्हाही केव्हा तुम्ही हे वापराल तेव्हा तुमच्या डर्मॅटला नक्की विचारा. ओके, सो खूप जण मॉइश्चरायझर लावल्यानंतर ऑइल वगैरे पण लावतात. ऑइल इन द सेन्स फेसचे जे ऑइल्स आहेत ते. तर त्याच्यानंतर म्हणजे आता मॉइश्चरायझर जर तुमचं खूप मॉइश्चरायझिंग असेल, खूप हायड्रेशनवाला असेल, तर तुमचा हात असा सटकू शकतो जेव्हा हे फेसचे काही आपल्याला एक्सरसाइज करायचे असतात. एकतर ह्याचा उपयोग म्हणजे छान पेनिट्रेट होतं मॉइश्चरायझर जे आहे ते. ऑल्सो फेस लिफ्ट होण्यासाठी मदत होते. आता मी 2-3 गोष्टी सांगते. सगळ्यात पहिलं म्हणजे हे, दुसरी गोष्ट म्हणजे हे, ह्याच्याने जॉ थोडीशी शार्प दिसायला मदत होते, थोडीशीच. हे काही त्याचे उपाय म्हणजे उपाय असे नाही आहेत, पण तात्पुरते उपाय आहेत. ओके, सो ह्यानी थोडंसं ब्लड सर्क्युलेशन पण चांगलं होतं. सो मॉइश्चरायझर झाल्यानंतर खूप महत्त्वाची स्टेप, आणि आता हे तर मला अगदीच सांगावंसं वाटेल पुन्हा एकदा, की आता काय उन्हाळा नाही आहे, ऊन नाही आहे, पावसाळा आहे, मग कशाला लावायचं? नाही. आपल्याकडे सूर्य येतो याचाच अर्थ सनरेज आपल्यावर पडत आहेत आणि ते आपल्याला डॅमेज करत आहेत. त्यामुळे सनस्क्रीन लोशन वापरणं खूप गरजेचं आहे. सो मी आत्ता जे वापरते ते आहे बायोडर्माचं SPF 50. हे सनस्क्रीन लोशन मी वापरते. हे ना थोडंसं असा पिंकिश कलर आहे ह्याचा. सो थोडं टिंट आहे ह्याच्यामध्ये. जर आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल किंवा एकंदरच तुम्हाला जर छान प्रेझेंटेबल दिसायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही हे वापरू शकता असं मला वाटतं. सो बाकी काही ऑनेस्टली लावण्याची फार गरज पडत नाही. Do not forget your neck, ear. अजिबात विसरू नका. टू बी व्हेरी ऑनेस्ट, बायोडर्माचं हे जे सनस्क्रीन आहे SPF 50, हे थोडंसं आतमध्ये म्हणजे स्किनच्या आतमध्ये जायला थोडा वेळ लागतो या. सो पेशन्स पाहिजेत आपल्याकडे, तरच हे ट्राय करण्यात अर्थ आहे. म्हणजे मी हे प्रेफर केलं नसतं जेव्हा मला शूटिंगला जायचं आहे, वेळेत पोहोचायचं कुठेतरी, तेव्हा मी हे अजिबात प्रेफर करणार नाही. कारण थोडासा ना वेळ लागतोय हे म्हणजे त्याचा कधी कधी असं वाटू शकतं ह्याचा व्हाईट कास्ट आहे का, पण ते व्हाईट कास्ट नाही ॲक्च्युली. ह्याला टिंट आहे एक. बाकी काहीच करण्याची गरज नाही. तुम्ही अगदी लिटरली ब्लश लावलं, लिपस्टिक लावली आणि तुम्ही बाहेर पडलात तरी काही कळणार नाही. असं वाटेल की तुम्ही छान एक साधा मिनिमल असा मेकअप केला आहे की काय असा फील येतो. सो पण हे खूप चांगलं प्रोटेक्शन देतं. थोडंसं महाग आहे हे, पण गुड क्वालिटी, म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या प्रोडक्ट्समध्ये इन्व्हेस्ट करा. मी असं स्पष्ट सांगेन, खरंच करा, फायदाच होईल. सो हे झालं, ही लास्ट स्टेप होती सनस्क्रीन लोशन. आणि त्याच्यानंतरची शेवटची स्टेप म्हणजे लिप बाम. लास्ट टाईम मला वाटतं लिप बाम मी कुठलं वापरते हे सांगायचं राहिलं होतं. तर कॉसोरेक्स नावाचा जो ब्रँड आहे तर त्याचं मी हे लिप बाम वापरते. ॲक्च्युली हे सेरामाइड लिप बटर स्लीपिंग मास्क आहे. तर खूप हायड्रेटिंग आहे, खूप हायड्रेटिंग आहे. आणि गेले बरेच दिवस मी हे वापरते आणि हे संपतच नाही आहे. इनफॅक्ट मला असं होतं की कधी संपेल, मला नवीन काहीतरी घ्यायचं आहे. पण हे आहे पण खूप छान. म्हणजे हे रात्री लिटरली याचा मास्क लावायचा आणि झोपायचं, तुमचे ओठ अजिबात फाटणार नाहीत. सो या, हे सगळं केल्यानंतर माझी स्किन मी जवळनं
माझं करंट स्किन केअर रुटीन आहे. काही गोष्टी बदलल्यात, काही गोष्टी त्याच आहेत, कारण आपल्याला जे प्रोडक्ट्स आवडतात, खूप मनापासून आवडतात, वी स्टिक टू दॅट, आय स्टिक टू दॅट. त्यामुळे असे काही प्रोडक्ट्स आहेत की ज्यांच्या प्रेमात आहे मी आणि तेच मी वापरते. तर हे होतं माझं स्किन केअर रुटीन. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. याच्यानंतर सुद्धा माझे काही व्हिडिओज येणार आहेत, तर लेट मी नो इन द कमेंट्स की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, यातले कुठले प्रोडक्ट्स तुम्ही वापरत आहात किंवा यातले कुठले वापरायला तुम्हाला आवडतील, किंवा तुमचं बेस्ट प्रोडक्ट म्हणजे ज्याच्यावर तुमचा भयंकर जीव आहे असं एक प्रोडक्ट मला प्लीज कमेंटमध्ये कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर अजिबात विसरू नका लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला. अजून माझ्याकडून कुठल्या प्रकारचे व्हिडिओज हवेत ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.